कोणतीही पायाभूत सुविधा नसलेलं यवतमाळमधलं दुर्गम असं वरपोड गाव. आदिवासींची वस्ती असलेल्या या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला तो एका डॉक्टरनं. ते देखील सरकारच्या मदतीची वाट न पाहता. डॉक्टर महेंद्र लोढा यांनी ही किमया कशी साधली पाहुयात हा रिपोर्ट. वरपोड यवतमाळच्या वणी शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर डोंगरमाळात वसलेलं 150 लोकवस्तीचं गाव. आदिवासी कोलाम वस्ती असलेलं हे गाव. 125 एकर कुळाची जमीन कसून येथील आदिवासी बांधव आपली गुजराण करतात. पण स्वातंत्र्याची 65 वर्ष उलटली तरी गावात धड रस्ता नाही. झोपडीत अजूनही लाईट पोचलेली नाही. ना पाणी, ना गॅस, ना शेगडी, ना शिक्षण, ना आरोग्य सुविधा. त्यासाठी वर्षानुवर्ष त्यांची झुंज सुरू आहे. गावात कुणी आजारी पडलं तर मरणाशिवाय पर्याय नाही. काही दिवसापूर्वी शोभा आत्राम या महिलेला प्रसूतीसाठी खाट्यावरून नेताना तिचा नवजात बालकासह करुण अंत झाला. वणी येथील संवेदनशील डॉक्टर महेंद्र लोढा त्या घटनेनं अस्वस्थ झाले. त्यांनी गावाला भेट देऊन आदिवासी गावकऱ्यांच्या यातनांची कहाणी ऐकली तेव्हा ते सुन्न झाले. वरपोड वासियांच्या अंधारलेल्या आयुष्यात विकासाचा उजेड दाखवण्याचा निश्चय त्यांनी केला. जे 65 वर्षात झालं नाही ते डॉक्टर लोढा आणि त्यांच्या मित्रांनी अवघ्या 6 महिन्यात करून दाखवलं. दिवसभर एक तर ते अर्धा दिवस पाण्यात आणण्यात जायचं आणि अर्धा दिवस त्यांचा ते दळण ह्याच्या सरपण आणण्यासाठी जात होता त्यांच्यासाठी. मग ते बंद करण्यासाठी आम्ही ते वन विभागाची जी काही योजना आहे त्या योजनेचा काही लाभ घेऊन काही पैसे आम्ही टाकून घरोघरी गॅस दिले जेणेकरून त्यांचा टाइम वाचेल. आणि शाळा पण चालू झालेली आहे. हळूहळू प्राथमिक ज्या गरजा लागतात मानवाला, ज्या आपल्याला शहरी भागाला 50 वर्ष आधी भेटलेल्या आहेत, त्या गरजा आज आम्ही इथे दिल्यात त्यांना. सुदीसाठी आम्हाला जंगलात जावं लागत होतं काड्यासाठी. दूर ओझ आणत होते. आता ह्याच आल्यामुळे आम्हाला थोडं काहीच वाटत नाही. आता वरपोड वासियांना खोल दरी सदृश्य विहिरीतून जीव धोक्यात घालून रात्री बेरात्री पाणी आणावं लागायचं. डॉक्टर लोढा मित्र परिवारानं गावात वीज आणली. विहिरीवर मोटार पंप बसवून पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणलं. श्रमदानातून अवघ्या 5 दिवसात खडीचा रस्ता तयार करण्यात आला. डॉक्टर लोढांनी गावातील तरुणाला तात्पुरतं प्रशिक्षण देऊन छोटी औषध पेढी निर्माण केली. सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र पटवारी यांनी वन विभागातर्फे 28 कुटुंबांना मोफत LPG गॅस सिलेंडरचं वाटप केलं. अंगणवाडी ही बांधण्यात आली. अंगणवाडी सेविका तिथे येऊन शिकवू लागली. त्यांनी गावात आल्यानंतर की या गावाच्या ज्या काही मुख्य अडचणी आहेत, पाणी आहे, रस्ता आहे, वीज आहे किंवा इथं आटा चक्की नव्हती, तो एक मुख्य अडचण होती. ह्या ज्या गावातल्या जे 5-6 मुख्य अडचणी होत्या त्या त्यांनी दूर केलेल्या. यावर्षी 4 वर्ष गेलेच. यावर्षी आता सरांनी आले तर लोढा सरांनी आले सगळं साहित्य मुलांसाठी शिक्षणासाठी सगळं साहित्य दिले, खेळण्या वगैरे. तर असं खूप चांगलं वाटते, आनंद वाटते. आता वरपोडच्या आदिवासींचा जीवन स्तर उंचावण्यासाठी मधुमक्षिका पालन आणि इतर लघु उद्योग सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना बी बियाणं वाटप सुरू झालं. तरुणांचं बँड पथक तयार करण्यात आलं. कोलाम बांधवांना जगण्याचं नवं बळ मिळालं. पहिलं आमच्या आई वडिलांपासून त्यांनी शेतीच काम करत होते. त्यांना म्हणजे रोजगार मिळत नव्हतं तर त्यांना जाले रस्ते नव्हते. इकडे तिकडं शहरी भागात जायचं, इकडे त्यांना काहीच माहीत नव्हतं. आता आम्हाला बँड पथक दिले आहेत लोढा साहेबांना, तर आम्हाला लग्नात इकडे तिकडे जाऊ शकतो आम्ही आणि 4 वर्ष पैसे कमवू शकतो आणि आम्हाला रोजगार मिळतो. इच्छा असेल तर निश्चित मार्ग निघतो. डॉक्टर महेंद्र लोढा यांनी वरपोडमध्ये विकासाची पायवाट तयार करून नवा आदर्श निर्माण केला आहे. वरपोडचा आदर्श इतरांनीही गिरवण्याची गरज आहे. श्रीकांत राव, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.